बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अहिल्यानगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे हे प्रभाग 15 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पोलीस कर्मचारी आणि भरारी पथकाने त्यांच्या घरी छापा टाकून तपासणी केली, मात्र तपासणीत काहीच आढळून आले नाही। दरम्यान या घटनेनंतर जिल्हा प्रमुख शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रशासकीय यंत्रणा दबावात काम करत असल्याचा गंभीर आरोप अनिल शिंदे यांच्या कुटुंबियांनी केला आहे। आमचे शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणुकी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, धाड टाकली, त्यामुळं ते अत्यावस्था अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलेलं आहे। खरं तर जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही, लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायची आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार आहेत, यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे पूर्ण अहिल्यानगर शहरात, उपनगरात सर्वत्र सुरू आहे। जर आमचे वडील जेवण करताना समजा जेवण करत होते घरात, समजा डिपार्टमेंटच्या गाड्या आल्या, निवडणूक शाखेच्या गाड्या आल्या, घरात धपाधप गाड्या सगळ्या घुसल्यानंतर शेवटी दबाव आला ना त्यांच्यावर। आजपर्यंत त्यांच्यावर एक पण केस नाही किंवा हे त्यांचं नाही आहे वृत्ती भांडणाची। पण असं जर अचानक घडत असेल आणि त्यांच्या रॅली तिथं उद्घाटन त्यांचं रॅलीचं, तिथून चर्चा करून जर माझ्या घरात गाड्या येतात, डिपार्टमेंट माझ्या पाच किचनपर्यंत जातं, मग एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या घरात जर डिपार्टमेंट जात असेल तर विचार करायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।